हा विषय माझ्यासाठी निवडणुका आणि राजकारणाच्या पलीकडचा होता. अशा प्रकारची घटना झाली नाही पाहिजे आणि म्हणून मला मी तेव्हा पण बोललो की हा राजकारणाच्या काळातला माझ्या सगळ्यात घाणेरडा दिवस होता जेव्हा मी मागच्या वेळेला आलेलो. त्याच्यामुळे मी त्या मुलींना बघायला आलो की कशा आहेत, बऱ्या आहेत ना, आणि मी त्यांच्या शिक्षणाची काळजी घेतली. त्याच्यामुळे मी त्यांना फक्त बघायला आलेलो आणि तेवढीच भेट होती. खरं तर आज त्यांची भेट झाली, त्या दिवसानंतर आज भेट घेतलेली आहे. काय एकंदरीत त्यांच्या कुटुंबियांची मागणी आजही काय आहे? नाही, मला बरं वाटलं. ऑब्व्हियसली पण मुली हसतायत, ते ती गोष्ट विसरली नाही पाहिजे, पण ते विसरायचा प्रयत्न करतायत. आणि मला वाटतं की अशा कुठेतरी ते, कारण त्या काळात जेव्हा मी त्या मुलींना बघितलेलं तो खूप भीषण काळ होता. आणि आता म्हणून मी त्यांना एकदा बघायला आलो की त्यांची काय परिस्थिती आहे, आता मुली कशा आहेत, एवढ्यासाठीच आलेलो मी. आपण मला दुसरा कुठचाही उद्देश नाही. मुख्यमंत्र्यांची भेट देखील घेणार म्हणलं होतं, त्या विषयात काय बोलणं प्रयत्न झालेले तेव्हा, पण मुख्यमंत्री तेव्हा मला वाटतं निवडणुकीच्या काळात बिझी होते, त्याच्यामुळे भेट होऊ शकली नाही. आणि आता मला वाटतं की मीच जबाबदारी घेतली, त्याच्यामुळे मला मुख्यमंत्र्यांवर पण ओझं टाकायचं नाही, त्याच्यावर महाराष्ट्राचं ओझं. मतलब दोषी जे आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, यासाठी काही मुख्यमंत्र्यांना भेटणार? ह्याच्यासाठी मला वाटतं की आपण सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. कारण जे दोषी आहेत ते जेलमध्ये जर राहून निवडून येऊ शकतात, तर मला वाटतं आपण कुठेतरी सगळीकडे कमी पडतो. ती जी बाई जेलमध्ये राहून जर निवडून येऊ शकते, तर मला वाटतं की आपण हे अख्ख्या सिस्टमचं फेलियर आहे. त्याच्यावरती मला बोलायचं नाहीये, कारण मी परिवाराला भेटायला आलोय. पण हे विचित्र काहीतरी एक प्रकार घडला सोलापूरमध्ये. कारण त्यावेळेला जेव्हा मी आलेलो, त्यावेळेला जेव्हा तो आक्रोश मला बघायला मिळाला किंवा जो राग बघायला मिळाला, ज्या प्रकारे लोक रडत होते, आणि मला कळलं नाही की अशा काळात ती बाई निवडून कशी येऊ शकते. त्या दिवशी म्हणून मी तुम्हाला बोललेलो की सोलापूरकर म्हणून पण आणि महाराष्ट्र म्हणून पण आपण कुठेतरी ह्याचा विचार केला पाहिजे की आपण कुठे कमी पडतो. ह्या लोकांना निवडून देत असू आपण, तर मग मला वाटत नाही की आपलं भविष्य काही हे आज